बाबूराव 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 बुंदे काय? हो हा, सिंधे कॉलनी जळगाव मधून बोलतोय. हा बोला. हो, गाडी ठरवायची होती, रिक्षा. बर. नवीन आलो राहायला. हा हा हा. कोणत्या शाळेमध्ये? शाळेत टाकायचं आता, तुमचा रेट विचारून घ्यावं. हो हो. साधारण 11 वाजता येऊ शकता का? 11 वाजेला नाही. हा? नाही नाही म्हणजे मग मुलांना काय संध्याकाळी सोडणार काय शाळेत? असं कसं काय म्हणता? अहो, माझ्याकडे 11चे मुलं नाही आहेत. आम्हाला रोज गाडीवरून सोडावं लागतं मुलांना. आम्ही नवीन आलोय राहायला इकडे जळगाव मध्ये. पण तुम्ही येतो म्हटलेला, तुम्हाला 2-3दा निरोप दिला शाळेमध्ये. हो, पण मला शाळेतून निरोप मिळाला नाही ना अजून. शाळेतून मिळाला नाही म्हणजे शाळेतून निरोप द्यायला पाहिजे का तुम्हाला? हो, आम्ही शाळेतूनच निरोप घेतो. आम्ही आमची कमी करून घेत नाही डायरेक्ट पालकांकडे जाऊन. काय कमी करून घेत नाही? ते इज्जत म्हणतात त्याला, इज्जत. अहो, त्याचा काय? हो हो. त्याचा काय संबंध आहे? इज्जतीचा काय संबंध आहे? अहो राव, जे बाकीचे लोक धंदा करतात तसं मी त्यातला नाही. अहो, धंदा करता म्हणजे काय? तुम्ही रिक्षा चालवता ना, का तुम्ही विमान चालवता? तसं करत नाही म्हणजे काय? आमच्या मराठी भाषेमध्ये त्याला धंदा म्हणतात आणि इंग्रजीमध्ये बिझनेस म्हणतात. अहो, तुमचा बिझनेस असू दे, असं कसं काय बोलता तुम्ही? मी तुम्हाला रिवाजानं बोलायला तुम्ही आलं नाही म्हणून, आणि इज्जत कमी करून देत नाही वगैरे, काय तुमची लँग्वेज आहे ही? अहो साहेब, तुम्ही तुमचा पत्ता दिला का मला? पत्ता दिला का म्हणजे काय? तुम्हाला 3 वेळा मी निरोप दिलेला होता. सिंधे कॉलनीमध्ये तुम्ही या म्हणून मी सांगितलं होतं, सिंधे कॉलनी जळगाव. आता आणि काय तुम्हाला सांगायला पाहिजे का? आम्ही या गावात नवीन राहायला आलोय म्हणून आम्ही हे सगळं ऐकून घ्यायचं का तुमचं? हो बरोबर आहे. आता सिंधी कॉलनीमध्ये मी आलो. माझा नंबर आलेला आहे तुमच्याकडे, 2-3दा मी मिस कॉल दिले. पालकांशी बोलायचे काय? तुम्ही पैसे घेऊन सोडता ना, का तुम्ही फुकट सोडता का? तुम्ही एकटेच रिक्षावाले आहे म्हणून तुम्ही? नाही, जळगाव मध्ये 8,000 रिक्षावाले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. ते मला क्वांटिटी कशा सांगता तुम्ही जळगाव मधल्या रिक्षावाल्यांची? काय करायचं सांगा. काय करायचं सांगा म्हणजे काय? मी शाळेमध्ये तक्रार करणार तुमच्याबद्दल. तुमची बोलण्याची भाषा अशी असते का? काय प्रॉब्लेम नाही. आमच्या प्रिन्सिपलचा नंबर देतो मी, त्यांच्याशी डायरेक्ट बोलून घ्या, काही टेन्शन नाही. तुम्हाला काय झालंय? तुम्हाला धंदा जास्त झाला असा अर्थ. तुम्ही हो राव, त्याच्यात बोलायचा काय प्रश्न आला? तुम्ही प्रत्येक पालकाशी असंच बोलता का? हो, माझा असंच आहे. मी एकदम टाईट माणूस आहे. टाईट होऊन तुम्ही रिक्षा चालवता? टाईट म्हणजे सरळ ताट बसून, त्याला टाईट म्हणता इंग्रजीत. ताट बसून रिक्षा चालवता? बाबूराव 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 काय प्रॉब्लेम नाही, बोला. तुम्ही फारच चिडला राव. मी तेच सांगितलं, माझं टाईट असतं. नाही तर मग मी साखरेपेक्षाही गोड बोलणारा माणूस. अरे वा वा वा. आणि मुलांचे खरंच रिक्षावाले मामा ते खूप फेमस आहे जळगाव मध्ये, असं आम्हाला कळलं. मला असं वाटतं मी वैयक्तिक मी त्यांना काही चॉकलेट देत नाही अच्छा, किंवा बिस्किट सुद्धा देत नाही. फक्त त्यांना प्रेम देतो. प्रेमाने 2 शब्द कसे त्याला हँडल करायचं त्याची आयडिया माझ्याकडे खूप. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हेच मुलांना पाहिजे असतं. बाबूराव बाबूराव बाबूराव.